तुम्हा सर्वांचं आजचा जो आपला कार्यक्रम आहे व्हॉट्सअप होप यामध्ये सहर्ष स्वागत आहे। परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो। जिवंत परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याची स्तुती गा, कारण आजचा दिवस त्याने तुम्हाला आणि मला दाखविलेला आहे। परमेश्वर आमचा महान आहे, जिवंत आहे आणि तो आम्हा सर्वांची काळजी घेतो। आम्हा सर्वांना तो विशेष प्रकारे मार्गदर्शन करतो आणि विशेष प्रकारे या जीवनामध्ये आम्ही नेमकं काय करावं आणि कशा प्रकारे आमचं जीवन आम्ही व्यवस्थित राखावं यासाठी तो विशेष प्रकारे आम्हाला सहाय्य करीत असतो। परमेश्वर आमचा महान आहे आणि म्हणून त्याला धन्यवाद असो आणि त्याची स्तुती असो। संपूर्ण जगाचा तो निर्माण करता आहे आणि म्हणून प्रभू जो आमचा देव आहे, जिवंत परमेश्वर, त्याच्या चरणी येणे, त्याला भजणे, त्याचं गुणगान गाणे, त्याचं गौरव करणे हे प्रत्येक विश्वासणाऱ्याचं कर्तव्य आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण भाविकांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणं फार महत्वाचं आहे, कारण प्रभू तुमच्या समीप आहे। तुमचं जीवन प्रभूला आवडणार आहे। फक्त तुम्हाला तुमचा मार्ग बदलायचा आहे, म्हणजे तुमचं जीवन अधिक आशीर्वादित होणार आहे आणि तुम्ही सत्य शोध घेतलेले लोक बनणार आहात ज्यावेळेस तुम्हाला हा योग्य मार्गाचा अनुभव घडेल आणि तुमचं जीवन त्याद्वारे नक्कीच बदलणार आहे। आज आपण विशेष प्रकारे देवाच्या वचनाकडे जाणार आहोत, अभ्यासणार आहोत आणि अधिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनेने आपल्या या विशेष प्रकारे व्हॉट्सअप होप या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि आजचा धडा आपण अभ्यासूया प्रार्थनेच्या द्वारे। आपण प्रार्थना करू। जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आज असंख्य प्रेक्षक, त्याचप्रमाणे अनेक भाविक लोक, त्याचप्रमाणे अनेक विश्वासणारे प्रभू या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत। त्या सर्वांना आशीर्वादित कर प्रभू। वचन ऐकत असताना प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा घे आणि तुझं वचन त्यांना स्पष्टपणे समजण्यासाठी तो विशेष सहाय्य कर, मदत कर, हीच माझी विनंती आहे प्रभू। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला विशेष प्रकारे तुझी कृपा दया पुरव आणि सत्य वचनाचा उलगडा त्यांच्या अंतःकरणामध्ये येऊ दे आणि होऊ दे, हीच माझी विनंती आहे। आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक, आमेन। बायबल विशेष प्रकारे आज तुम्हाला आणि मला शिकवित आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा राजा आहे। येशू राजा आहे, लक्षात घ्या। आणि त्यावर अनेक विश्वासणारे ज्याही वेळेस प्रभूचे गुणगान गातात त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे याबद्दलचे गीतही ते सादर करीत असतात की तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे आणि त्याचं गुणगान, त्याची स्तुती अनेक वेळेस गीतांच्या द्वारे केल्या जाते आणि प्रभू येशू ख्रिस्त हा राजा आहे, हे लक्षात घ्या। अनेक वेळेस अजूनही पुष्कळशा वेळेस काही लोकांना कळत नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताला राजा घोषित करण्यामध्ये कदाचित ते काही ठिकाणी अपयशी ठरतात, कारण त्यांना हे माहीतच नाही की त्याचं राज्य स्थापन झालेलं आहे। पुष्कळशा वेळेस काही जे अभ्यासक आहेत आणि काही पंथीय लोक आहेत त्यांनी अशा प्रकारचा निष्कर्ष काढला की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता, तो राज्य स्थापन करणार होता, पण ती वेळ काळ काही योग्य वाटली नाही आणि आता मग ते काही राज्य स्थापन त्याने केलं नाही। आता नंतर येणार आणि मग तो राज्य स्थापन करणार, मग तो 1000 वर्षाचा काळ राहणार। अशा प्रकारचं त्यांनी काही अभ्यासामध्ये गोंधळ करून ठेवलेला आहे आणि जर मग त्याचं राज्य स्थापन झालं नाही तर तो राजा नाही, अशाही प्रकारे घोषित करण्यामध्ये त्यांना काहीच वावगं वाटत नाही। पण बायबल आम्हाला सांगतं येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे। त्याचे जे शिष्य होते या भूतलावर विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या समयामध्ये त्यांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त हा राजा व्हावा असं वाटत होतं। याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की त्यांना वाटत होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण देशावर आपलं राज्य घोषित करावं आणि ते त्यांना वाटत होतं ते फिजिकल असावं।
म्हणजे आजच्या काळामध्ये ज्या ठिकाणी राजघराण्याची पद्धत आहे, राजांची पद्धत आहे, त्या देशांना माहीत आहे. पण आता आमचा देश स्वतंत्र होऊन आता आम्हाला जवळजवळ 75 वर्ष लोटलेली आहेत. आणि मग जी आता ही पिढी आहे, जी आता या स्वतंत्र काळामध्ये जन्मास आलेली आहे, त्यांना या राजघराण्याबद्दल जास्त माहिती नाही. पण स्वातंत्र्यापूर्वी जे लोक होते किंवा आमचे जे आजोबा पणजोबा होते, त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा इतिहासाच्या पुस्तकामध्ये ज्या राजांच्या नोंदी झालेल्या आहेत, त्यावरून कळून येतं की आमच्याही देशामध्ये राजघराणे होते आणि राजे त्या ठिकाणी मान सन्मान त्या ठिकाणी त्यांना मिळत होता. आणि मग एक राजा दुसऱ्या राजावर चढाई करून जात होता आणि ते राज्य हस्तगत करणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आम्हाला इतिहासामध्ये नमूद झालेल्या दिसून येतात. आणि मग जो राजा आहे त्याचं वैभव, त्याचं जीवनचरित्र, त्याचे जे काही राज त्या ठिकाणी राजवाडा, या वेगवेगळ्या गोष्टींची आज आम्हाला माहिती झालेली आहे इतिहासावरून. आजही ज्या वेळेस इंग्लंड या देशामध्ये राजघराणे परंपरा आहे आणि मग ती जी त्यांची जी राजघराण्याची जी गादी होती ती अनेक वर्ष राणीच्या हातामध्ये होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर आता त्या ठिकाणी राजाची स्थापना झाली. आणि मग तो राजा आता त्यांना मिळालेला आहे अनेक वर्षानंतर. आणि मग त्या सोहळ्यासाठी संपूर्ण जगातले मुख्य लोक, पंतप्रधान, अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी तो सोहळा पाहिला अद्भुतरित्या. तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी त्या काळामधले, पहिल्या शतकामधले तसाच विचार करीत होते की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे अशा प्रकारचा राजा बनणार आहे आणि मग सर्व काही सत्ता आमच्या हातामध्ये येणार आहे. आणि तशाच प्रकारचं आजही तशाच प्रकारची अवस्था अनेक विश्वासणाऱ्यांमध्ये, अनेक पुढाऱ्यांनी करून ठेवलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि मग 1000 वर्षाचा काळ राहणार आहे आणि मग तो त्याचं राज्य स्थापन करणार आहे. म्हणजे पहिल्या शतकातील अनुयायामध्ये, म्हणजे ज्या वेळेस त्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता, त्यांची जी अवस्था होती, आज तशाच प्रकारची अवस्था किंवा संभ्रम अनेक अनुयायांमध्ये आढळून येतो. कारण त्यांना हा कन्सेप्ट समजलाच नाही की येशू राजा आहे. मग तो कशा प्रकारचा राजा आहे हे आज आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहणार आहोत. विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल झालेली जी भविष्यवाणी आहे ती पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि ती सर्वांना माहित आहे. ती विशेष प्रकारे आपण अभ्यासणार आहोत आणि तुम्हाला कळून येणार आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे राजपद आहे ते कशा प्रकारे त्याला प्राप्त होणार आहे. ते पवित्र शास्त्रामध्ये विशेष प्रकारे नमूद आहे आणि ते मी तुम्हा सर्वांसाठी विशेष प्रकारे वाचत आहे. तिकडं लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कळून येईल. आणि ते आहे मिखाचं पुस्तक, याचा 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये आलेला आहे. बुक ऑफ मायका चॅप्टर 5 and verse 2. मिखाचे पुस्तक जुन्या करारामध्ये 2ऱ्या वचनामध्ये 5व्या अध्यायामध्ये काय आलेलं आहे बघूया आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या राजपदाबद्दल. हे बेथलेम एफ्राता, यहुदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ मधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगण्यात आलेला आहे की तो जो आहे अभिषिक्त जो राजा आहे, त्याच बेथलेहेम पासून त्याची सुरुवात होणार आहे. आणि बेथलेहेम मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला हे संपूर्ण विश्वासणाऱ्यांना माहीत आहे आणि जगातल्या अनेक लोक जे अभ्यास करतात त्यांनाही माहीत आहे. पुन्हा वचन मी वाचतो आपल्या सर्वांसाठी. हे बेथलेहेम एफ्राता, यहुदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ मधून एक जण निघेल, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भामधली भविष्यवाणी, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. म्हणजे माझ्यासाठी तो इस्रायलचा म्हणजे आत्मिक इस्रायली लोकांचा राजा होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे.
याचा अर्थ स्पष्ट आहे की हा राजा जो आहे तो प्रारंभ व शेवट आहे आणि त्याबद्दलचं पवित्र वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तो नेमलेला राजा होता जिवंत देवाच्या द्वारे आणि सांगण्यात आलं की तो बेथलेम मधून येणार आहे. याचा अर्थ तो राजा आहे, शास्त्र आहे, तर त्याचं राज्य नक्की स्थापित होणार आहे. पण अनेक भाविकांनी आणि विशेष प्रकारे जे अभ्यास करणारे काही लोक आहेत त्यांनी अशा प्रकारचा अभ्यास केला की तो काळ समय योग्य नव्हता, त्यामुळे ते राज्य स्थापन करता आलं नाही किंवा ते राज्य स्थापन झालं नाही. आणि हे सबशेल चूक आहे. जर राजा जन्मास आलेला आहे तर राज्य नक्की स्थापित होणार आहे आणि ते झालेलं आहे. हे पवित्र वचनामध्ये स्पष्ट आहे. मी आपल्यासाठी सर्वांसाठी देवाचं वचन वाचत आहे. आणखी तुम्हाला अधिक समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या. इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय 8 आणि 9 वचन. इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय 8 आणि 9 वचन काय सांगतं? पुत्राविषयी तो असे म्हणतो, हे देवा तुझे राजासन युगानुयुगीचे आहे आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. 9 वचन सांगतं, तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे, म्हणून देवाने तुझ्या सोबत्यापेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. बायबल सांगतं, हे देवा तुझे राजासन युगानुयुगीचे आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो राजा आहे याचा अर्थ तो युगानुयुगीचा राजा आहे. तो अभिषिक्त आहे आणि त्याला अभिषेक जिवंत देवाकडून म्हणजे पित्यापासून झालेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं जे राजेपण आहे ते अधिक श्रेष्ठत्व आम्हाला या ठिकाणी दाखवून देतं. त्याकडे आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे कळणार नाही तोपर्यंत राज्याबद्दलच्या कल्पना तुमच्या मनामध्ये प्रवेश करू शकणार नाही. जरी तुम्ही गाणे गाता की तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, किंग ऑफ किंग्स अँड लॉर्ड ऑफ लॉर्ड्स, अशा प्रकारचे जे गीत तुम्ही गाता, पण त्याचं राज्य काय आहे हे अजूनही अनेक विश्वासणाऱ्यांना समजलेलं नाही. म्हणून अनेक विश्वासणारे वेगवेगळ्या गटांमध्ये पंथामध्ये विभागल्या गेलेले आहेत आणि प्रभूचं वचन त्यांना आहे की तो म्हणत आहे की माझं राज्य स्थापन करावयास मी जगामध्ये आलो. आणि प्रभूने ते राज्य स्थापन केलेलं आहे आणि त्याचं राज्य आहे ते तुम्हा सर्वांना माहित आहे. ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताची स्वतःची मंडळी जी त्याने आपल्या रक्ताने विकत घेतली. बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची मंडळी आपल्या स्वतःच्या रक्ताने विकत घेतली. मंडळी म्हणजे चर्च आणि ग्रीक या भाषेमध्ये त्याला इक्लेसिया म्हटल्या गेलेलं आहे. कॉल्ड आउट पीपल, बोलावलेले लोक, त्या ठिकाणी प्रवेश केलेले लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे ते मंडळी आहे. आणि मंडळी म्हणजे देवाचं राज्य, किंगडम ऑफ गॉड, देवाचं राज्य. आणि पुष्कळशा वेळेस अनेक पंथीय लोक ज्या वेळेस प्रार्थना करतात त्यावेळेस ते फार आवेशाने प्रार्थना करताना आढळून येतात की प्रभू तुझं राज्य वाढू दे. प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. हा शब्द काय आहे लक्ष द्या. अनेक विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही प्रार्थनेमध्ये अशी प्रार्थना करता की प्रभू तुझं राज्य वाढू दे आणि दुसऱ्या वेळेस म्हणता की तो त्याचं राज्य स्थापन करावयास आला होता पण तो काळ योग्य वाटला नाही, आता तो नंतर येणार आहे, मग तो 1000 वर्षाचा काळ राहणार आहे, त्यावेळेस तो त्याचं राज्य स्थापन करेल असं बायबल मध्ये सांगण्यात आलं. असं तुम्हीच घोषित करता आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुम्ही आत्म्याने प्रार्थना करीत असताना म्हणता की तुझं राज्य वाढू दे. पण तीच प्रार्थना समाप्त झाल्यानंतर तुम्ही अनेक जे मंडळीमध्ये आलेले लोक आहेत त्यांच्या समोर सांगतात की आपण आता शेवटची प्रार्थना करूया आणि त्या शेवटच्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एक घोडचूक करता आणि ती म्हणजे तुम्ही
ते पाठांतर केलेली प्रार्थना किंवा प्रभूने ती कधीच सांगण्यात आलेली नाही की तुम्ही तशा प्रकारे तुमच्या ज्या काही प्रार्थना सभा झाल्यानंतर ही शेवटी प्रार्थना तुम्ही लावलीच पाहिजे किंवा केलीच पाहिजे, अशा प्रकारचं प्रभूने कधीच सांगितलं नाही. आणि त्या प्रार्थनेमध्ये म्हणता की देवा तुझे राज्य येवो, तुझे राज्य येवो. म्हणजे सुरुवातीला तुम्ही प्रार्थना काय केली? तुमच्या सविस्तर प्रार्थनेमध्ये, मंडळीच्या प्रार्थनेमध्ये मंडळीच्या विनंती की प्रभू तुझं राज्य वाढू दे. मग तुझं राज्य येवो आणि तुझं राज्य वाढू दे, यामध्ये तुम्ही कुठेतरी गफलत करीत आहात, काहीतरी तुम्ही चूक करीत आहात, हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्याचं राज्य स्थापन झालेलं आहे. जर त्याची मंडळी आहे तर तेच त्याचं राज्य आहे. आणि त्या राज्यामध्ये आजही हजारो लोक प्रवेश ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे प्रवेश करीत आहेत, हे तुम्ही नाकारू शकत नाहीत जे पवित्र शास्त्राचा अभ्यास करणार आहे. आणि म्हणून पुत्राविषयी म्हणजे प्रवेश ख्रिस्ताबद्दल देवाचं वचन आहे, हे देवा तुझे राजासन युगानुयुगीचे आहे आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. बायबल तुम्हाला आणि मला या वचनामध्ये घेऊन जात आहे. त्याचप्रमाणे बायबल काय सांगतं, आणखीन आपण पवित्र वचनाकडे येणार आहोत आणि त्याकडे लक्ष देणार आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 1 ते 3 वचन आज आपण वाचणार आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये या राजा संदर्भामध्ये म्हणजे प्रवेश ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला समजून येईल की येशू हा आमचा राजा आहे, हा आमचा आत्मिक राजा आहे, ज्याने आम्हाला आत्मिकतेमध्ये नवीन जन्म दिलेला आहे. तोच आमचा खराखुरा राजा आहे, प्रभू येशू ख्रिस्त. योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 1 ते 3 वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. बुक ऑफ जॉन चॅप्टर 19 वर्सेस 1 to 3. नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरविले. आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे यहुद्याचा राजा, तुझा जय जयकार असो. मग त्यांनी त्याला चपडाका मारिल्या. बायबल आम्हाला सांगतं त्या काळातल्या लोकांनी जो खराखुरा राजा, जो अनेकांच्या तारणासाठी या जगामध्ये आलेला होता, त्याचा अशा प्रकारे अपमान केलेला आहे, त्याची थट्टा उडवलेली आहे. बायबल आम्हाला सांगतं या ठिकाणी की त्या शिपायांनी काट्याचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला. आपण त्याबद्दल येणाऱ्या आपल्या अभ्यासामध्ये ख्रिस्ताचे जे मुकुट आहे त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने हा मुकुट धारण केला. तुम्हाला आणि मला वाचविण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने दुःख सहन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी यांनी न कळतपणे म्हटलेलं आहे, हे यहुद्यांचा राजा, तुला जय जयकार असो. आणि तो विशेष प्रकारे जे आत्मिक रीतीने इस्रायली आहे त्यांचा तो खरोखर राजा आहे. आणि ते आम्ही कबूल केलं पाहिजे की येशू आमचा राजा आहे. कारण जर त्याचं राज्य आहे तर त्या राज्यावर संपूर्ण अधिकार त्या राजाचा आहे. आणि त्याच राजाचं गुणगान, त्याची स्तुती, त्याचं गौरव आणि त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचं राज्य चाललं पाहिजे, हे देवाचं वचन आहे. म्हणजे त्याची मंडळी त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या नियमाप्रमाणे, त्याच्या आशीर्वादाने चालली पाहिजे, कारण त्याने ती आपल्या रक्ताने मिळवलेली आहे. म्हणून अनेक पंथीयांचे नियम त्या ठिकाणी काही कामाचे होणार नाहीत. त्याच्या मंडळीमध्ये आमचे मानवी नियम काहीच कामाचे नाही, ते कुचकामी आहेत. त्याच्यासाठी त्याचा नियम आहे आणि तो म्हणजे नवा करार आहे, जो आत्मिक राज्यासाठी आत्मिक राजाने नेमून दिलेला आहे. आणि आमचा आत्मिक राजा आहे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने आम्हाला तारण दिलेलं आहे आणि तो विशेष प्रकारे आम्हाला आशीर्वादित करणार आहे. आणखीन मी आपल्या सर्वांसाठी देवाचं वचन वाचत आहे, तिकडं लक्ष द्या. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय आणि 30
ते 32 वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय आणि 30 ते 32 वचन. बुक ऑफ ऍक्ट्स चॅप्टर 5 वर्सेस 30 to 32. काय सांगतं इकडं लक्ष द्या. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय 30 ते 32 ही वचने. प्रेषितांची कृत्ये जी आहेत ती विशेष प्रकारे प्रेषित म्हणजे प्रभू ख्रिस्ताचे जे शिष्य होते त्यांनी जे कार्य केलेलं आहे मंडळीचं त्याचा पूर्ण वृत्तांत प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आहे. म्हणजे देवाच्या राज्याची सुरुवात कशी झाली, ख्रिस्ताच्या राज्याची सुरुवात कशी झाली आणि ख्रिस्त कशा प्रकारे त्या राज्याचा राजा आहे हे आम्हाला प्रेषितांच्या पुस्तकामध्ये आढळून येतं. त्याला आम्ही मंडळीचा इतिहास सुद्धा घोषित करू शकतो. लक्षात घ्या, अनेक ठिकाणी चर्च हिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवला जातो. अनेक पंथीयांमध्ये किंवा अनेक सेमिनरीमध्ये चर्च हिस्ट्री हा सब्जेक्ट आहे. पण तो नेमका कोणत्या चर्च बद्दल शिकवला जातो तेथे गोंधळ आहे. जे कोणतं डिनॉमिनेशन असेल, जे पंथ आहे त्या पंथाचा इतिहास फक्त तेथे शिकवला जातो. पण पहिल्या शतकातील मंडळीचा इतिहास काय आहे तो प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आहे आणि तो आम्ही शिकवला पाहिजे आमच्या संपूर्ण लोकांना. आणि आम्हाला ते सत्य समजलं तरच आम्ही दुसऱ्यांना शिकवू शकतो. यासाठी आम्ही स्वतः बदलणं फार आवश्यक आहे आणि त्याच्या राज्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्या राज्यामध्ये आल्याशिवाय तो तुमचा राजा होऊ शकत नाही. त्याच्या राज्याच्या बाहेर राहून तुम्ही त्याला कितीही राजा म्हटलं तर त्याचा उपयोग काही नाही. लक्षात घ्या, आता जरी आम्ही भारतामध्ये राहून जर त्या ठिकाणी इंग्लंडच्या राजाला जर म्हटलं हो ते राजा आहे त्याचा जय जयकार असो, पण त्यासाठी आम्हाला काय मिळणार आहे? आम्ही त्याचं कितीही गुणगान गायलं, कितीही स्तुती केली, इंग्लंडच्या राजाचं त्या ठिकाणी प्रतिमा लावल्या किंवा इंग्लंडच्या राजाचे जे काही असेल नियम ते आम्ही या ठिकाणी फॉलो करायचा प्रयत्न केला, पण आम्हाला एकही आशीर्वाद मिळणार नाही किंवा इंग्लंड मधून आम्हाला कसल्याच प्रकारची त्या ठिकाणी आम्हाला समाविष्ट करण्यासाठी किंवा तुम्हाला आम्ही इंग्लंडचे त्या ठिकाणी नागरिकत्व देण्यासाठी तयार आहोत कारण तुम्ही इंग्लंडच्या राजाला मान्यता दिली आहे. त्याला मान्यता पूर्ण जगाने दिली, पण ते इंग्लंडचे नागरिकत्व सहजासहजी मिळू शकत नाही. त्यांना त्या ठिकाणी काही गोष्टी कराव्या लागतील आणि मगच ते इंग्लंडचं त्या ठिकाणी नागरिकत्व प्राप्त केल्यानंतर मग तो त्यांचा राजा आहे ते त्या ठिकाणी घोषित करू शकता. आज आम्ही आमच्या भारत देशामध्ये आहोत, आम्ही लोकशाहीमध्ये आहोत, म्हणून या गोष्टी आम्हाला कळणार नाहीत. तशाच प्रकारचे डिनॉमिनेशन मध्ये आहेत जे सर्व पंथीय आहेत. जरी त्या ठिकाणी सर्व पंथीयांनी म्हटलं येशू राजा आहे, पण त्याच्या राज्यामध्ये अजूनही तुमचा प्रवेश झाला नाही, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही अजूनही बाहेर आहात. तुमचा प्रवेश आतमध्ये होणं फार गरजेचं आहे आणि त्याला जास्त वेळ लागणार नाही, त्याला अधिक वेळ लागणार नाही. ज्या प्रकारे निकदेम प्रभू ख्रिस्ताकडे आला आणि म्हटलं तुम्हीच उत्तम गुरुजी आहात, तुम्हीच योग्य मार्गदर्शन आहात, आणि प्रभू ख्रिस्ताने म्हटलं हा देवाच्या राज्यापासून जास्त दूर नाही. तशाच प्रकारे सर्व पंथीय लोक देवाच्या राज्यापासून दूर नाहीत. फक्त थोडा वेळ काढावा लागेल आणि तुम्हाला प्रभू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये प्रवेश घ्यावा लागेल आणि प्रभू ख्रिस्त राजा जो आहे तो तुम्हाला सर्व प्रकारे आशीर्वादित करेल. इतक्या जवळ तुम्ही येऊन त्याच्या राज्यापासून मुकला तर किती भयंकर गोष्टीला तुम्ही त्या ठिकाणी तोंड देणार आहात. फार जवळ येऊन त्याच्या राज्यामध्ये दाखल न झाला तर किती दुर्घटना होऊन जाईल हे आम्हाला कळणार नाही. म्हणजे जवळ येऊनही जर ते प्राप्त झालं नाही, ते आमच्या अज्ञानामुळे म्हणावं किंवा आम्ही अधिक त्यावर विचार न केल्यामुळं कदाचित तुम्ही मुकू शकता आणि अनेक लोकांनी ते गमावलेलं आहे. आता तुम्ही जे विश्वासणारे आहात, आज देवाचं वचन ऐकत आहात, तुम्हाला संधी आहे. आणि प्रभूचं वचन काय सांगतं इकडे लक्ष देऊया आपण. प्रेषितांचे कृत्याचा 5वा अध्याय 30 ते 32 वचन काय सांगतं बघा. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले. त्याने इस्राएलाला पश्चाताप पापाची क्षमा ही देणगी देण्याकरिता
देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. ह्या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. म्हणजे हा जो राजा आहे तो वर म्हणजे स्वर्गामध्ये उचलल्या गेलेला आहे आणि त्याचे जे साक्षीदार आहेत ते संपूर्ण प्रेषित त्या ठिकाणी गवाही देत आहेत, साक्षी देत आहेत. एवढंच नाही तर पवित्र आत्मा सुद्धा साक्षी देत आहे. आणि तो काय सांगत आहे बघा, ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले, म्हणजे प्रभू ख्रिस्ताला जिवंत केले. त्या देवाने, त्या जिवंत देवाने राजाला जिवंत केलेला आहे. त्याने इस्रायेलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. प्रभू येशू ख्रिस्त आज स्वर्गामध्ये आहे, तो राजा आहे, आजही तो राजा आहे. ते पद देवाकडून त्याला मिळालेलं आहे. या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत, खरेखुरे साक्षी. प्रभू येशू ख्रिस्ताला वर स्वर्गामध्ये जाताना या संपूर्ण साक्षीदारांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि तेच पवित्र आत्म्याने त्यांना नमूद करण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. ते वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आणखीन आपण शेवटचं वचन वाचणार आहोत या संदेशाचं, या राजा संदर्भामध्ये, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये. प्रगटीकरण याचा 19वा अध्याय आणि 13 ते 16 वचन काय सांगतं लक्ष द्या संपूर्ण विश्वासणाऱ्यांनो आणि भाविकांनो. बुक ऑफ रिव्हलेशन चॅप्टर 19 वर्सेस 13 to 16, 13 ते 16 वचन काय सांगतं लक्ष द्या. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजविल आणि सर्व समर्थ देव यांच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तुडवितो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भामध्ये आहे, विश्वासणाऱ्यांना कळालेला आहे. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, जिवंत देवाने त्याला उच्च पद दिलेलं आहे. काय तुम्ही त्याचं राज्यपद, राजेपण मान्य करायला तयार आहात? जर तो राजा आहे तर मग त्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुमची इच्छा आहे काय? आणि त्याचं राज्य काय आहे? ही त्याची स्वतःची मंडळी, ज्याला आपण ख्रिस्ताची मंडळी म्हणतो, त्यामध्ये तुम्ही प्रवेश करा. मानवी नाव धारण केलेल्या सर्व मंडळ्या ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व ख्रिस्ताच्या विरुद्ध आहेत, कारण त्यांनी ख्रिस्ताच्या राज्याला मान्यता दिली नाही. मानवी लोकांना मान्यता दिली, मानवी लोकांची नावं धारण केली. ते सर्व चुकीचं आहे. कृपा करून ती चूक आता आपण सुधारू शकतो योग्य रीतीने. प्रभू तुम्हाला सहाय्य करो, जेणेकरून विश्वासणारे प्रभूचं गुणगान एकाच त्या ठिकाणी राज्यामध्ये करतील आणि अनेक लोक देवाचं गौरव करतील. तुमचं आणि माझं जिवंत देवामध्ये एक होण्याच्या द्वारे प्रभूचं गौरव नक्की होणार आहे. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, आज सकाळी अनेक प्रेक्षकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या राजेपदाबद्दल तू मार्गदर्शन केलंस, आभार मानतो, धन्यवाद देतो. विश्वासणाऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे हे माहीत आहे, पण त्याच्या राज्याबद्दल अजूनही जी काही परमेश्वरा संभ्रम अवस्था आहे ती दूर होण्यासाठी सहाय्य कर, हीच माझी विनंती आहे. प्रभू, संपूर्ण श्रद्धाळू लोकांना, भाविकांना, प्रेक्षकांना तू आशीर्वादित कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.